नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापूस उत्पादकांना बांगलादेश झटका देणार आहे. मित्रांनो, भारतातून सूत आयातीवर शुल्क लावण्याच्या हालचाली चालू झालेल्या आहे. भारताच्या सूताचा मुख्य ग्राहक बांगलादेश आणि पण बांगलादेशात आता भारतातून आयात होणाऱ्या सुतावर 10 ते 12% शुल्क लावण्याची येथे नुकतीच बैठक झालेली आहे. मित्रांनो, काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. भारताच्या सुताचा मुख्य ग्राहक बांगलादेश आहे, पण बांगलादेश आता भारतातून आयात होणाऱ्या सुतावर 10 ते 20% शुल्क लावण्यासाठी येथे नुकतीच बैठक झाली आहे. बांगलादेशाने शुल्क लावल्यास भारतातून निर्यात कमी होण्याची भीती आहे. मात्र शुल्क लावण्याच्या बांगलादेशातील कापड उद्योगानेच विरोध केला आहे. भारताने 2025मध्ये $357 कोटी सूत निर्यात केली होती. त्यापैकी सर्वाधिक 45% निर्यात बांगलादेशात झाली होती. तसेच बांगलादेशाला भारत सर्वात सूत निर्यात करतो, तर बांगलादेश भारताला मोठ्या प्रमाणात तयार कापडाची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. जुलै ते नोव्हेंबर या दरम्यान बांगलादेशातून $300 दशलक्ष तयार कापडांची निर्यात भारताला झाली. निर्यात आधीच तुलनेने जवळपास 9% कमी झाली आहे. भारताने घातलेल्या निर्बंधामुळे बांगलादेशातील कापड उद्योगांच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. भारत-बांगलादेश वाद. भारत आणि बांगलादेशामध्ये शेतीमालाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र एप्रिल 2025मध्ये दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आणि बांगलादेश भारतातून बंदरमार्गे सूत आयातीवर बंदी घातली. त्यानंतर भारताने कापडासह तागाची उत्पादने, फर्निचरसह वस्तूंची भूबंदरामार्गे आयातीवर बंधने घातली. त्यामुळे भारतातील बांगलादेश कापडाची केवळ मुंबईतील नेवासे सेवा बंदरांना आयात होत आहे. त्यामुळे आयातीचा खर्च वाढत आहे आणि बांगलादेशातून विरोध आहे. मित्रांनो, यासाठी बांगलादेशातील सूत गिरण्यांनी भारतातून सुतावर आयात शुल्क लावण्याची मागणी केली आहे. मात्र येथील कापड उद्योगांनीच याला विरोध केला आहे. भारतातून आयात होणाऱ्या सुतावर शुल्क लावल्यास सुताचे भाव वाढतील आणि कापडाचेही भाव वाढतील. कापड महाग होईल, निर्यात करणे कठीण होईल. उद्योग आधीच अडचणी असून सरकारने उद्योगांना अनुदान देण्याची गरज आहे, अशी मागणी बांगलादेशातील कापड उद्योगांनी सरकारला पत्राद्वारे केली आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती. आवक आलेली 95 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400, कमाल दर भेटले 7,700, सर्व दर भेटले 7,750 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भद्रावती. आवक आलेली 598 क्विंटलची. किमान दर भेटले 7,100 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 7,555 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर. आवक आलेली 1,112 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वडवणी. आवक आलेली 224 क्विंटलची. किमान दर भेटले 7,737 रुपये, कमाल दर भेटले 7,998 रुपये, सर्व दर भेटले 7,837 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणा. जात आहे 1 8,400 मध्यम स्टेपल. आवक आलेली 25 क्विंटलची. किमान दर भेटले 7,986 रुपये, कमाल दर भेटले 7,986 रुपये, सर्व दर भेटले 7,986 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी. जात आहे HR लांब स्टेपल. आवक आलेली 1,248 क्विंटलची. किमान दर भेटले 7,600, कमाल दर भेटले 7,700, सर्व दर भेटले 7,650 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना. जात आहे हायब्रिड. आवक आलेली 2139 क्विंटलची. किमान दर भेटले 7,690 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 7,890 रुपये. त्यानंतरची बाजार समिती घाटंजी. जात आहे LRA मध्यम स्टेपल. आवक आलेली 1800 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 7,700 रुपये, सर्व दर भेटले 7,650 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला. जात आहे लोकल. आवक आलेली 529 क्विंटलची. किमान दर भेटले 7,689 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 7,789 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेड. जात आहे लोकल. आवक आलेली 1,146 क्विंटलची. किमान दर भेटले 7,650, कमाल दर भेटले 7,810, सर्व दर भेटले 7,730 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.